रुपाली ठोंबरे पाटील आपल्याशी जोडल्या जात आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। सुप्रिया सुळेंची गाडी अडवण्याचा प्रकार आझाद मैदानावरती घडलेला आहे आणि यावेळेस आंदोलक जराशे आक्रमक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। या घटनेच्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? नाही, मुळामध्ये आंदोलनासाठी आंदोलक बसलेले आहेत। एक नेत्या खासदार म्हणून त्या भेटायला गेलेल्या आहेत, तर त्यांची गाडी अडवून थोडीच आरक्षण मिळणार आहे। ते त्यांचं जे काम आहे की बाबा जे आंदोलक बसलेत नेत्यांचे जे शिष्टाचार आहेत त्या भेटायला गेलेले आहेत। खरं गाडी अडवता कामा नये, परंतु काय आंदोलनाच्या माध्यमातून काही लोक जर जाणीवपूर्वक चुकीच्या काही गोष्टी करत असतील तर जे आंदोलनाला बसलेले आहेत ती त्यांची जबाबदारी आहे की अशी कोणतीही घटना घडू नये म्हणून। राग जरी असला आणि काही जरी असलं, आरक्षण देणं मिळणं या सगळ्या कायद्याच्या गोष्टी आहेत। परंतु तुम्ही जेव्हा आंदोलनाला बसतात आणि तुमच्याकडे जेव्हा नेते भेटायला येतात किंवा तुमच्या समाजाची किंवा समाजात काम करणारी लोक भेटायला येतात, त्यावेळी असे प्रकार होणं अत्यंत चुकीचं आहे। आणि खरं तर मी म्हणेल की सुप्रिया सुळेताईंना त्या तिथे गेल्या हेच खूप मोठे। तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवाची पर्वा केली नाही, अशा ह्याच्यात कोणताही प्रकार घडू शकतो। कारण का आंदोलक सर्व भागातील आहेत, कोण कुठलेत काय, परंतु जर काही घडलं त्याची जबाबदारी जे आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्यावरच ही सर्व जबाबदारी येते। अगदी रुपालीताई, अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची या घटनेच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।